साठी की सरकारनं यामध्ये काही राजकारण करू नये असं आमचं प्रामाणिक मत आहे. कुठलाही पक्ष असू द्या, कोणत्याही पक्षानं छत्रपती शिवरायांच्यामध्ये राजकारण करू नये. आम्ही आज भेट देण्यासाठी, निदर्शन घेण्यासाठी कणकवलीमध्ये आलो. बोला. सिंधुदुर्गामध्ये पहिल्यांदा दाखल झाला आहे, आज त्याची पाहणी करणार कसं नियोजन असेल का? जी घटना छत्रपती शिवरायांचं पुतळा स्मारक पाडले ती दुर्दैवी. आमच्या खूप इथं भावना दुखवल्यात, पण ह्या राजकारणी लोकांना याच्यामध्ये राजकारण चालवलं दोघांनी पण. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही छत्रपती शिवरायांचा वापर करून त्याच्यावरती राजकारण नका करा. तुम्हाला खूप जागा आहेत दुसऱ्या राजकारण करण्यासाठी. जो कोण दोषी आहे ना तो कायमचा मध्ये पाहिजे. एकतर कायद्यात दुरुस्तीच झाली पाहिजे की कुठल्याही महापुरुषांचं असं बांधकाम करणारा असो किंवा त्याच्यात संबंधित काही लोक असो हे सुटलेच नाही पाहिजेत कधीच, तरच हे थांबणार आहे. कारण जर दर्जाहीन बांधकाम तुम्ही करणार असाल तर असे लोक रस्त्यावरती फिरायला ठेवलेच नाही पाहिजे. आता आपणही प्रत्यक्ष तिथं जाऊन बघूया. आपणही इकडूनच बोलतोय काय होतं कसं होतं. दादा, आज महायुतीकडून आज सर्वत्र आंदोलन केलं जात आहे. भाजपच्या वतीने आंदोलनं केली जात आहेत. आज सिंधुदुर्गात परमिशन नसताना देखील संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केली जात आहेत. कसं पाहतात? नाही, शेवटी ते राजकारण करणारच हे लोक. छत्रपती शिवरायांचं राजकारण करणार हे आणि शेवटी हे जनता विरोधात घालणार यांचे. थोडे दिवस बघा तुम्ही, यांनी जर दोघांनी असेच नाटकं केले ना पुरी जनता राज्यात यांच्या विरोधात जाणार. मात्र सत्तेत असताना परवानगी नाही मिळत आहे आणि देखील आंदोलन करतायत. आहे ते कामं करा ना दोघं, पण त्याला सापडून आणा. ते कसं काय पळून गेला, कोण आहे, कोणी करायला तातडीनं लावलं तो पण शोधा. त्याच्यामध्ये कोणाकोणाचा हात आहे तातडीनं उभा करण्यासाठी. कारण जे 3-3 वर्षात होत नाही असं म्हणणं आहे ते 6-7 महिन्यात कसं उभं राहत आहे. नेमका करून घेणारा कोण आहे, की करणाऱ्याला जास्त घाई होती कॉन्ट्रॅक्टरलाच. हे पळून कसं काय झाले हे बघा. हिशोब जनता करणार आहे. यांना किती राजकारण करू द्या दोघांना पण. आपल्याला काय वाटतं, राज्य सरकारने जबाबदारी झटकली आणि ती नौसेनेवर ढकलली आहे. देशाच्या नौसेनेकडनं हा पुतळा उभारण्यात आला होता असं म्हटलं जात आहे. याकडे कसं बघता? नाही, त्याचं थोड्याच दिवसात दूध का दूध पाणी का पाणी होणार. जनतेसमोर येणार नेमकं काय झालंय, काय घडलंय, कोण कोण दोषी आहेत, काय होणार आहे. परंतु या दोघांनी जे राजकारण चालवलं त्या दोघांनाही सुट्टी जनता देणार. चल, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही येणार त्यात थांबले असते त्याचं काय. मी काय राजकारण थोडंच आणि माझ्याकडे तसं नसतं. मग मी सांगून येत असतो. मी कधीच गद्दारी करत नाही माझ्या जिंदगीत. मला काय म्हणजे काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर तसं असेल मी काय करणार आपण असं कधी गद्दारी करत नाही. आपण सांगून करत असतो. पुढचा किती जागीरदार असू द्या. मी आणि माझा समाज, या राज्यातली जनता, या देशातली जनता दुखावली. मी एक मावळा आहे. माझं कर्तव्य तिथं जाणं, पाणी बघणं, भेट देणं आणि दर्शन घेणं हे माझं काम आहे. ते मी करतो आणि ते केलं पाहिजे. ते पोलीस पण दोन का होते हे नीट नाही. ते दोन्ही हे महाविकास आघाडी, महायुती हे बिघडले ते सगळे दोन्ही. त्यांना कशाचं राजकारण कळत नाही. ते पोलिसावर बी टाकलेलं म्हटलेत काही दिवसांना. आता न्यूयॉर्क टाकले तसं. पण जनता त्यांचा हिशोब करणार आहे. त्यांनी जरा असंच केलं. कोकणामध्ये आलात, पालघर म्हणजे वाढवण 15 स्थानिक शेतकरी असे मच्छीमार असतील त्यांनी विरोध केला आहे. पंतप्रधान मोदी त्याचं उद्घाटन करून गेले, पण स्थानिकांचा विरोध आहे. शेवटी मच्छीमारांच्या रोजीरोटीचा विषय. तुम्ही त्यांच्या जीवनावर गदा नाही आणू शकत. एकतर सरकारनं कुठं रोजगार उपलब्ध करून दिलेला नाही. एकतर सरकारने सगळ्याचं थालापृष्ठ चालवलं. त्याच्यात जर तिथं हजारांना मच्छीमारांचं जीवन जगत असले, ते जर उद्ध्वस्त होणार असले तर ते बांधव नाही करू देणार ना. मी पण त्याबद्दलची माहिती घेणार आहे. शेवटी महाराष्ट्रातला समाज
जर मच्छीमार बांधवाला अन्याय होणार असला तर महाराष्ट्रातला सगळा समाज त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहणार. चलो, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.